अभिनेता शशांक केतकर आता 40 वर्षांचा झालाय। नुकतंच त्यानं 40व्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले। पोस्ट थोडी लेट आहे पण ग्रेट आहे। 15 सप्टेंबरला मी 40 वर्षांचा झालो। खरंच सांगतो इतका समाधानी मी याआधी कधीच नव्हतो असं कॅप्शन त्यानं पोस्टला दिलंय। नुकतीच भाग्यश्रीनं सोनी टीव्हीवरील सुपर डान्सर 5 या शोमध्ये हजेरी लावली होती। यावेळी या सीझनमधील स्पर्धक आद्यश्रीनं भाग्यश्रीसाठी खास गोष्ट केली आहे। सोनी लिव्हनं सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला। भाग्यश्रीचा चिमुकलीसह डान्स समोर आलेला आहे। मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे सुद्धा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलेत। शिवार संसद या संस्थेच्या सहाय्याने प्रवीण तरडेंनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय। प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री होती। तिनं आजवर नाटकं मालिकांमध्ये तिच्या सहज सुंदर अभिनयानं अनेकांची मनं जिंकली। मराठीसह हिंदीतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहे। परंतु काही दिवसांपूर्वी तिचं दुर्दैवी निधन झालं। अशातच आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत। काजळ माया मालिकेत विलक्षण सुंदर अशा चेटकीन पर्णिकाची भूमिका अभिनेत्री रुची जाईल साकारणार आहे। स्टार प्रवाह वाहिनीनं काजळ माया या त्यांच्या हॉरर मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख नुकतीच जाहीर केली आहे। या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे। भूषण प्रधान आणि केतकी नारायण या दोघांनी अपकमिंग चित्रपट तू माझा किनाराचं पोस्टर शेअर केलंय। सिनेमामध्ये त्या दोघांच्या भूमिका काय असणार आहेत हे आणखी रिव्हील केलेलं नाही। मराठी सिनेसृष्टी सतत वेगवेगळ्या कथांसह सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते, पण हा चित्रपट नक्की कुठल्या संकल्पनेवर आधारित आहे हे अजून सस्पेन्सच आहे। आता प्रेमाची गोष्ट 2 या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून ओल्या सांजवेळी हे गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। या गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसते। संजय झणकर आणि गौरी झणकर निर्मित शेखर बापू रणखंबे लिखित दिग्दर्शित रुबाब या मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले। चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख 6 फेब्रुवारी 2026 नमूद केली आहे।